वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आम्ही आंघोळ कधी करायची आई? हे काय पसारा लावून ठेवलाय? बाप रे, किती पसारा आहे हा. हे परत होणार आहे माहिती तुला. व्हॉट इज दिस? हा पसारा एवढा नाही लागतात ना नंतर बॉक्स. बाबा इथे बघा, गरम आहे. तूच दे. आंघोळला गेली मी तिने. मम्मीने केली. आम्हाला आम्ही नाही खेळत. काय त्याच्यात पाणी टाकून दिलेस फक्त. पाणी झाकण नाही घालत ते. ती नाही पप्पा घेऊन आलेली मामी सोबत. पसारा. तर आता आम्ही एवढं सामान घेऊन आलो आहे नवीन रूमवरती. फॅन वगैरे फिटिंग करायचं आहे म्हणून आलो. सो ते झाल्यानंतर मग परत जाणार आम्ही. फिटिंग वगैरे करून झोपलेली मी. सकाळी लवकर उठलेली ना. हे गाईज, सो बाबांनी म्हणजे मी तिथून आली नवीन रूममध्ये जी गेलेली मी मगाशी आली आणि तशीच झोपली. मला झोप आलेली आणि आता आय थिंक 3 वाजले असतील. 3 वाजता मी उठले. आता मी गरम पाणी पिते आहे. कॉज त्या दिवशी मी आईस्क्रीम खाल्ला आणि आईस्क्रीम खाऊन मला सर्दीसारखं वाटतं. सर्दी म्हणजे घसा वगैरे आता स्टार्टिंग आहे. त्यानंतर मग खालचं मी आणलंय एवढं. फेक फेक व्हॉट फेक? हे आणलं नाही काय मी? तू घेऊन आला काय? मग हे ऑल. हे गाईज, सो आज आहे ट्यूजडे आणि मी कालचा आणि आजचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. आता मी चालली आहे खाली, म्हणजे खाली ऑलरेडी आली आहे. चालली आहे डीमार्टला गेली तर. आणि बरची पूजा असेल. आई, मी आणि बाबा चाललो आहे बाहेर. थोडं बघू कसा प्लॅन होतो. म्हणजे मंदिर आणि पूजेचं सामान घ्यायचं आहे, त्यासाठी चाललो आहे. काय बघते? साधू संत आत्ता पूजा आहे की झाली त्यांची पूजा? काय माहिती काय करा. पूजाच आहे ती. ते साधू संत. सो बाय बाय. आमचं मंदिर घेऊन झालं आहे आणि आता जाऊ डीमार्टला. बुक केलं आहे, संध्याकाळपर्यंत घरी डिलिव्हर होईल. अर्जंटमध्ये पाहिजे होतं म्हणून मग घ्यावा लागला, कारण पूजा करायची आहे देवराची, म्हणून मग घेतली. सर्दी झाली, सर्दीमुळे खूप डोकं दुखतं. डीमार्टमध्ये आपले स्वागत आहे. आता डीमार्टमध्ये फ्रेश फळे उपलब्ध आहे. ॲपल, बियर आणि किवी. धन्यवाद. हिरोईन म्हणून चालली आहे. आणि जयेश मी पण. क्रोमामध्ये लय मागे बघते, काहीतरी ब्रेक लावतात. क्रोमा स्वस्त राहिलंच नाही. आम्ही आता चाललो डीमार्टला परत. डीमार्ट इज अवर सेकंड होम.
अरे यार ही पॅन्ट आहे ना. पूजा भांडे टाकते. हाँ हाँ कसं चांगलं दुकान. और क्या लगेगा? त्याचा बाळकृष्ण पूजा भांडे, हाँ नहीं मूर्ती पूजा भांडे एकमेकांना हे करायचं. इन्हें क्या वाटला जाऊन आलो आम्ही आणि पूजेचं सामान घेऊन आलो. कभी आते? पाऊस आहे आज, खूप पाऊस आहे. कितना होएगा तो भी? कितना पैसा होएगा? आता का आता मला लहान बोलत होता ना, स्वतः काय करतोय हा मी असं करत होतो तुझ्या. हा असं होतं नाही. हा, अरे हा हे तर मला माहितीच नाही. तुला काय माहिती असतं हे बघ असं करायचं. हे बघ. हा अरे पण ती स्ट्रॉ पडेल जास्त हे केलंस तर. काय तुझे पडायची बिडायची बाबा. सगळं तरी होतं. मंद. चल कामाला लाग, सामान भर, जायचंय आपल्याला आता. चलो बोले सब सामान आम्ही चाललो आता एवढं सगळं सामान घेऊन नवीन रूम मध्ये. तांदूळ काय खरंच लागणार नाही तिला. उद्या टाकले पिशवी टाकायची. पण आता ते शोधायला गेली ते. हे बघ इकडे परत. एकदा घेतले एकत्र सगळं तर राहू दे ना, परत कोण घेऊन जाईल. हे काय सागाचा हुमरा दरवाजाला लावायला. आणि हा गॅस स्टोव घ्या आम्हाला पाहिजे ना. पाण्याची बॉटल पण आणायचे. मामाने 1000 रुपये दिले लगेच. दोघांनाच तर गेले एवढे. मुझे वो समझ में आएगा इतना बड़ा नहीं लगेगा. चाललो परत. हा ना एवढा लांब. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. नो हे कशाला आणलं? नो. कुठे? आणि आमचे मेन पाहुणे पण आले 6-7 महिन्यानंतर. 6-7 महिन्यानंतर आले. बोल. हाय गाईज, आताच मी डॉक्टरकडे जाऊन आली आणि स्टेशनला पण जाऊन आली. हे सामान घेऊन आली. अरे यार ती जास्त आईस्क्रीम खाल्ला ना, एक पूर्ण आईस्क्रीम खाल्लं मी टॉप. त्याच्यामुळे तिला डॉक्टरकडे सो आता मी फ्रेश होते आणि जेवते. मेहंदीचे कोण मी फर्स्ट टाइम असे डेंजर मेहंदीचे कोण बघितले. असा काय तो बँडेज नाही तर त्याच्यावर ठेवले काय नाही पैसे घेतले का माहित नाही. डेंजर मेहंदीचे कोण भेटलेत आम्हाला. घे मेहंदी. तिला विचारलं मी साईड इफेक्ट काय आहे काय, तो बोलते नाही माझ्या कस्टमर्सने वापरलेच असते. मोठा आहे मोठा हार आहे मोठा. ते पण मोठे. अरे इकडे घेतले, आर गॅलरी मध्ये घेतले, अपोलो मध्ये.
त्याला बोला आताच घेऊन गेलो बँडेज 2 सांगितले उलटा आम्ही त्याला असंच एक निघाला तर मी फ्रेश होते आणि जेवते मग झोपते. आमची साफसफाई चालली आहे सध्या तरी. पकाव डिस्कशन चाललंय गाईज ह्यांचं दोघांचं पण. ओमकार केस वाचवते बघा भिजवल्यापासून. ओमकारला वाटतं असं केलेलं याचे केस सुकले जाणार आहेत. अरे गप नाही ते कसं व्हिडिओ काढते. तो प्रूफ घेते ती. हा ना हे काय आहे हे काय आहे ओमकार. ओमकारला वाटतं ओमकार आराडाची औषधं लावून ओमकारचे केस हे अरे तुम्ही बघाच बसा रे. ब्लॉग बघा 6 महिन्यानंतर जर उन्हाळ्याने कंटिन्यू केलं तर. गाईज मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत सबस्क्राईब करा. येस तू टाकू नकोस मी तुला 10 गुड नाईट गाईज. हे असे का पडलेत सगळे हो युट्यूबवर टाकणार आहे उठा. आणि मम्मी काय करते. सो गुड नाईट गाईज. बाय बाय.